अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी 12 आणि पंचायत समिती गणासाठी 10 असे एकूण 22 अर्ज आज प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे दाखल झाले। औंध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, मनीषा फडतरे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारती गोरे यांचा अर्ज दाखल झाला। औंध पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शुभम शिंदे आणि अमर देशमुख, तर भाजप पक्षातून दादासाहेब इंगळे यांनी, तर सिद्धेश्वर कुरोली गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनोज देशमुख यांनी अर्ज दाखल केला। खटाव जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर प्रिया महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राहुल पाटील महाजन अपक्ष यांनी अर्ज दाखल केला। खटाव पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुगटराव पवार, जयंत शिंदे यांनी अर्ज दाखल केले। मायनी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेंद्रदादा गुदगे, तर चितळी गणातून अनुसया तुकाराम गायकवाड यांनी अर्ज दाखल केले। क्रेडून पंचायत समिती गणातून चंद्रकांत पवार यांनी अर्ज दाखल केला। भारतीय जनता पार्टी मायनी गटासाठी ॲडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील यांनी अर्ज दाखल केला। पुसे सावळी जिल्हा परिषद गटातून आम आदमी उषा शिंदे, सरिता गुरु अपक्ष यांनी अर्ज दाखल केला। पुसे सावळी पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल माने, तर निमसोड जिल्हा परिषद गटासाठी नानासाहेब मोरे यांनी अर्ज दाखल केला। कातर खटाव पंचायत समिती गणासाठी भाजपच्या वतीने वनिता दुबळे आणि सुवर्णा वाघमारे अपक्ष त्यांनी अर्ज दाखल केले। बहुतांशी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।